चला तर आपण ना आता पहिल्यांदाच आपण थोडी शिमला मिरची लावण्याबद्दल त्या जे माहिती जरा जाणून घेऊ. तर मंडळी तुम्ही बघू शकता आपण पहिल्या मागच्या 3-4 दिवसापूर्वी लागण झालेली ही रोपांची संख्या बघा ही अशी आहे बघा. याचं ना कसं आहे ना, एकदा लावली तर जसं आपण लहान लेकरू सांभाळतो ना तशी ह्याची काळजी घ्यावी लागते बघा. हे आपले 2-2.5 एकर आहे एवढ्यात. आपली तशी जर त्या वर्षी असते बघा 4-5 एकरच्या सुमारास असते. पण आता अजून एक 15-20 दिवसात फुलला एक टप्पा होणार आहे लागणीचा. तो पडेल तो दिसते ना शिवार मोकळं त्या साईडला ह्या झाडाच्या पलीकडं. ह्याच्यावर खूप बारीक दररोज येऊन सारखं लक्ष ठेवायला लागतं बाबा, कुठलं झाड आहे का, कुठलं चांगलं आहे, कुठल्याला थ्रिप्स आलं आहे किंवा कुठलं गुंडाळलं आहे. तर ते म्हणजे असं लक्ष ठेवून फवारणी मारायला लागते. बोरीचा फवारा, आळीवरचा फवारा, पुन्हा ह्याच्या बोडातमधने ड्रेचिंग करावं लागतं. या तुम्हाला नाही पुरा तुम्हाला सगळा शिवर धावतोय. जिथं पर तुम्हाला डोळ्याने कॅमेरामध्ये दिसतंय तिथपर सर्व मिरचीच असते बघा. पुढं पांढरं हे कागद दिसतात बघा. जरा ह्या वर्षी जरा पावसानं जरा थोडी ओढ दिली असल्यामुळं ना तुम्हाला दिसत नाही, तर हे सगळं पांढरं कागदच. असं लांबनं बघितलं तर ना असं काय असं वाटतं की मोठं तळबिळ आहे का असं, म्हणजे पाण्यामुळे दिसतं लांबनं. तर बघू शकता. जर का अशा रोजच्या नवीन माहितीसाठी तुम्हाला पाहायला आवडत असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबर करू शकता. अशा आमच्यासारख्या नवीन यूट्यूबरला तुमच्या सपोर्टमुळे पुढे जायला आम्हाला थोडी चालना मिळेल. पुढं आहे असं नवीन तुम्हाला असं व्हिडिओ बनवायला सुद्धा आम्हाला थोडीफार पुढे चालना मिळेल. तर चला भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला ना हे सगळं करण्यासाठी तुम्हाला आधी चांगलं बेड व्यवस्थित सोडावं लागणार आहेत बघा. ट्रॅक्टरनं मोठं म्हणजे जर का पाऊस पडला मोठा तर असं ही पाणी जास्त करून ह्याच्यात साचलं ना पाहिजे. तर पाणी साचलं ना पाहिजे जास्त करून. असं म्हणजे मोठं किती बघा 1 फुटाभराचं बेड आहेत बघा वर. बघू शकता आपलं 1 फुटाचं बेड. पुन्हा ते बेड झालं त्याच्यात पुन्हा ड्रेचिंग ठिबक सिंचननं सुद्धा पाणी ह्याच्यात आतमधून व्यवस्था केलेली आहे बघा. हो हे ठिबक कागद हातरून म्हणजे जास्त तण नाही उगवलं ह्याच्यात. पुन्हा अशा मध्यभागी जास्त तण नाही आलं पाहिजे ह्या अशा. पुन्हा ह्याच्या बुडात पुन्हा तण नाही आलं पाहिजे ह्याच्यात आतमधनं. खूप काळजी घ्यावी लागते हो ह्याची पहिल्यांदा. ही काय तुम्हाला ह्याला ही दिसते असं म्हणजे सोपं नाही. ती बडल्या साईडला ह्याच्या आधी 1 आठवडाभर झालं लागण झालेली ही. आणि तो का ती मला वाटतं 15 ते 20 दिवसांनी हे जा तोडा होईल एखादा. कारण का ही आधी लागणी झालेली आहेत बघा. मला म्हटलं तो का ती पड्याल तुम्हाला सगळं असं म्हणजे जे त्याच्या ह्यानं त्याने हाताळलेत कागदी पड्याल दिसतं ना ती पड्याल. पुन्हा हे समोरचं शिवार मोकळा दिसतोय. इथं सुद्धा खूप शिमला मिरची असते.
ह्या जो बेड हातरलेत कागद दिसतो ना, ह्याच्या पलीकडे जे तुम्हाला मोकळं रान दिसते ना, त्याच्यात बी होणार आहे. शकता. जर का अशा रोजच्या नवीन माहितीसाठी तुम्हाला पाहायला आवडत असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबर करू शकता. अशा आमच्यासारख्या नवीन यूट्यूबरला तुमच्या सपोर्टमुळे पुढे जायला आम्हाला थोडी चालना मिळेल. पुढे हाय असं नवीन तुम्हाला असं व्हिडिओ बनवायला सुद्धा आम्हाला थोडीफार पुढे चालना मिळेल. तर चला भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये.